नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात कोबी भजी. भजी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी बेसनचं पीठ घेत आहे. तसं आलं लसूणची पेस्ट टाकूयात. आपण कोबीची भजी करणार आहोत, त्यासाठी मी बारीक कोबी चिरून घेतलेली आहे. आता टाकूयात कोबी. कोबीची भजी असल्यामुळं कांदा आपण जास्त वापरणार नाही. एक मोठा कांदा चिरलेला आहे फक्त बारीक. हे एक अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा आपल्याला हातावरतीच क्रश करून टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर, हळद. आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करूयात. पाणी घालून व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ. आणि कोबीची भजी आहे ती, त्यासाठी जास्त पाणी घालायचं नाही किंवा सरसरीत पीठ करायचं नाही. थोडंसं ह्याला घट्टच लागतं. आणि ज्यावेळेला आपण भजी तेलात सोडूया ना, त्यावेळेस जर लागल्यास पाणी थोडंसं आपण मिक्स करूयात. चला, असंच आपण ह्याला एक 15 ते 20 मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवूयात. भजी तळण्यासाठी तेल तापवलेलं आहे. आता आपण भजी सोडूयात. भजी आपली तळून तयार झालेली आहेत. किती रंग छान आलाय भज्यांना. आता आपण काढूयात. भजी आपली तळून तयार झालेली आहेत. रंग पण एकदम सुरेख आलेला आहे. कोबी भजी आपली तयार आहेत. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत भजी. कोबी भजी आपली तयार आहेत. भजी आपली किती कुरकुरीत झालेली आहेत. एकदम छान झालेली आहे. चवीला पण खूप छान झालेली आहे. तुम्ही पण एकदा अशी भजी करण्याचा ट्राय करा, करून पहा, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप छान झालेली आहेत कोबी भजी आपले. तुम्ही पण करून पहा, मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.